तो जे हक पाहिजे ते सारे प्रदान करते, जे हक पाहिजे ते सारे प्रदान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते, जे हक पाहिजे ते सारे प्रदान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते. या देशाचं संविधान जे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि इकडे आहे माणसाचं संविधान जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलं. या संविधानाचं नाव आहे ग्रामगीता. आणि हे संविधान कशासाठी आहे? तो गावागावाशी जागवा, भेदभाव समूळ मिटवा आणि उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे तुकड्या म्हणे. आणि त्या राष्ट्रसंताच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आजचा आपला कीर्तनाचा कार्यक्रम आहे. गावगावची अनेक मंडळ या वाशेरा गावामध्ये येणार आहे भजन स्पर्धेसाठी. काही मंडळी चालूही झाले आहे कारण याईनं 11चा वेळ दिलाय, पण मी 11 वाजता काही बंद करत नाही आज. आपण झालो आज फुल चार्जिंग. काऊन तर आपल्या माग आहे महाराज. हे असे महाराज आहे ज्यानं माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत माणसानं कसं जगावं हे या ग्रामगीतेमध्ये सांगितलं. असे महाराज फार कमी मिळतात. त्या संताच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही आज इथे एकत्रित आलो. संत कसा असावा याचं सुंदर उदाहरण राष्ट्रसंत तुकडोजी बाबा. बाबा कसा असावा याचं सुंदर उदाहरण हे आहे संत गाडगे बाबा. ज्या गाडगे बाबानं जन्मभर स्वतःच्या अंगावर चिंध्या ठेवल्या, लोकांसाठी धर्मशाळा बांधल्या, हे आहे गाडगे बाबा. उद्याला पुण्यतिथी गाडगे बाबाची 20 डिसेंबर 1956. ज्या गाडगे बाबाच्या कीर्तनात एक जण निरोप घेऊन आला. गाडगे बाबाचं कीर्तन चालू रत्नागिरी जिल्ह्यात आणि गाडगे बाबाच्या कीर्तनात एक जण निरोप घेऊन आला. म्हणे गाडगे बाबा तुमचा एकुलता एक पोरगा, त्याचं नाव गोविंदा होतं, तुमचा एकुलता एक मुलगा मरण पावला. काकू गाडगे बाबानं कीर्तन बंद नाही केलं. गाडगे बाबा म्हणे असे जातील कोट्यान कोटी, काय रडू त्या एकट्या गोविंदासाठी. पोटचा पोरगा गेला, कीर्तन बंद नाही केलं. कधी स्वतःसाठी इस्टेट जमा केली नाही, उलट लोकांसाठी धर्मशाळा बांधल्या. हे वय संत गाडगे बाबा. तुमच्या गावात या वाशेरा गावाला एक संत लाभले, श्री संत पाचलेगावकर महाराज. जे महाराज गावात आले आणि या गावातील दुष्काळाची समस्या मिटली. बरोबर आहे का नाही? याला म्हणतात महाराज. आम्हाला महाराज पाहिजे असेल तर छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जातीला एकत्रित करून स्वराज्याची निर्मिती करणारा महाराज छत्रपती शिवाजी महाराज. बाबा पाहायचा असेल तर गाडगे बाबा, भीम बाबा. बाबा पाहायचा असेल तर संत कबीर, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज. आज अशा महाराजाची आम्हाला गरज आहे. नाही तर आताही महाराज काही कमी नाही का कुदेशात. 2-3 महाराज जेलात आहे. काहून तर पहिले अगरबत्ती नंतर जबरदस्ती. तरी आमच्या बायाईले खराब आदत आहे. कोणताही नवीन महाराज दिसला का बाई महाराजच्या पाया पडा. या बाई लागा पाया, अगं टाका ना दक्षिणा. सुखी राहा, तुमचे लपडे चालू ठेवा. रोजचे रंगारंगाचे बाबा नेमके. आता एक नवीन बाबा आला युट्यूबवर, तो असा हात करते आणि फॅन थांबवते. काहीतरीच नाव आहे बाबाचं, लड्डू मुक्या बाबा. लड्डू मुक्या बाबा. या बाबाची खासियत काय काकू? ह्या बाबा असा केल्याबरोबर याच्या हातात एवढी ताकद आहे म्हणजे का बाबाच्या हातानं फॅन थांबते. मी म्हणतो बाबाच्या हातात जर एवढीच जर ताकद आहे का बाबाच्या हातानं जर फॅन थांबते
तर बाबाले भारत पाकिस्तानच्या सीमेवर उभं करून बाबाले फक्त असा हात कर म्हणा थांबव म्हणा पाकिस्तानच्या गोळ्या. थांबून का नहीं, झटका दिया जब हाथ को पेड़ा मिठाई ला लिया, खाली हाथ को घिसे अत्तर सुगन पा लिया. अरे सांप डाला गले में जेवर निकाले हाथ से, ये तो जादूगर भी कर सके क्या संत कहना है उसे. तुकडोजी महाराज लहर की बरखामध्ये लिहितात. पण हे रोजचे नवीन नवीन बाबा लोकांमध्ये बुवाबाजी पसरवतात. हे वंदनीय महाराजांना 60 वर्षाच्या आधी तुम्हाला आम्हाला सांगितलं ग्रामगीतेतून. काय मांडलं तुकडोजी महाराजांना ग्रामगीतेत बाबू. लोकात वाळवावा भ्रम, आपले चुकवावे तर श्रम, अन देवाच्या नावाने चालवावे तर कुकर्म. यांनीच समाज बुडवला. म्हणून हे रंगारंगाचे बाबा गौर करून राहिले. आता एक बाबा आला माग आपल्या विदर्भात, तवेवाला बाबा. तवा बाबा. कोणता बाबा? तवा बाबा. तवावाला बाबा. बरं, या तवेवाल्या बाबाची खासियत काय? ह्या बाबा खालून शेक लावते, दिसतो खालून इस्तू लावते आणि त्याच्यावर ह्या बाबा तावा ठेवते. आणि गरम झालेल्या लाल ताव्यावर बाबा बसते. मग गरम झालेल्या ताव्यावर बाबा बसते म्हणजे बाबा चमत्कार करते असं लोकांना वाटायला लागलं. हजारो लोक त्या बाबाच्या दर्शनासाठी रोज रांगा लावी. एक दिवस का झालं, त्या बाबाचं पुजाऱ्यासोबत भांडण झालं. जो पुजारी बाबाची सगळी व्यवस्था सांभाळे, ज्या पुजाऱ्याला बाबाचे सगळे राज माहिती होते, त्याच्यासोबत बाबानं पैशासाठी तोंड वाजवलं. भांडणच झालं. तर पुजाऱ्याच्या मनात राग आला. पुजाऱ्यानं काय केलं, रोजच्या ताव्यावर तो बाबा बसे. तो होता असा जाड तावा, ठोकोय तावा, त्याच्याने त्याला शेक ना लागे. तो रोजच्या ताव्यावर तो बाबा बसे. तो तावाच त्या पुजाऱ्यानं दुसऱ्या दिवशी बदलवला. हो, असा पातळ तावा ठेवला, पातळ तावा. अच्छा. बाबाले का माहित पातळ आहे का जवळ आहे. बाबा रोज सारखा भर धमकीन ताव्यावर जाऊन बसला. पण जशी पोळी शेकली, ह्या गोल ठोपला. 6 महिन्यापासून बाबा ऍडमिट आहे. आता बाबाले बसताच येत नाही. कारण आमच्या नागपुरातल्या बाया एवढ्या बळ आहे काही काही, त्या बाबासाठी त्यांनी डबे घेऊन जाते. आमच्या नागपुरातल्या बाया, जे बाई घेऊन गेली त्या बाबासाठी डबा, मस्त वांग्याचं भरीत नेलं आणि पोळ्या नेल्या. तो बाबा त्या बाईले म्हणे, बेटी नो रोटी म्हणे, ओनली सोजी म्हणे. सारं काही खातो म्हणजे ताव्यावर तर काहीच नाही जमत म्हणून ढोंगी बाबा महंत न जंत चाहिए. ढोंगी बाबा महंत न जंत चाहिए. भारत को आज राष्ट्र संत चाहिए. भारत को आज राष्ट्र संत चाहिए. भारत को आज राष्ट्र संत चाहिए. जहाँ वहाँ देखो ढोंगी बाबा का दरबार, अंध भक्त जनों की लगी है कतार. अंध भक्त जनों की लगी है कतार. अंध भक्त जनों की लगी है कतार. अज्ञान को मिटाने गुणवंत चाहिए. अज्ञान को मिटाने ज्ञानवंत चाहिए. भारत को आज राष्ट्र संत चाहिए. भारत को आज राष्ट्र संत चाहिए. भारत को आज राष्ट्र संत चाहिए. जय बोलावा राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय. भारत माता की. त्या राष्ट्र संतांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपला आजचा कार्यक्रम आहे. कारण महाराज अनेक आहेत, होतील आणि झाली, बरोबर आहे. राष्ट्रसंत एकच, तुकडोजी महाराज. जसं 1 नेशन 1 इलेक्शन आता आणलं का नाही. संसदेमध्ये त्या दिवशी ठराव पास झाला, 1 नेशन 1 इलेक्शन. आमची तर शासनाला प्रार्थना आहे, जसं 1 नेशन 1 इलेक्शन केलं का नाही, तसं 1 नेशन 1 एज्युकेशन. क्या बात आहे. म्हणजे गरीबाच्याही पोराले ते शिक्षण भेटलं पाहिजे आणि श्रीमंताच्याही पोराले ते शिक्षण. भजन मंडळ होय.
तुम्हाला मुद्दे पटत आहे ना आपले? जसं वन नेशन वन इलेक्शन, तसं वन नेशन वन एज्युकेशन, असं वन एकच झाले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. नाही तर बाबू तुम्ही कोणीही देवाची फोटो पहा रे, कोणीही देवाची फोटो पहा, तुम्हाला त्याचा हात कसा आहे माहित आहे का? कसा आहे का नाही? कोणी देवाच्या मंदिरात जा तुम्ही, देवाचा हात कसा आहे? कसा म्हणजे याचा अर्थ बा म्हणजे बीजेपी वाले कातवण बा आपल्यावर रे. का इलेक्शनचा कार्यक्रम आहे का हा? देवही पुंजाचा प्रचार करतो म्हणते तू. असा हात आहे म्हणजे ते आशीर्वाद देत आहे का नाही? म्हणजे या वा तुमचे लपडे तर म्हणजे तुमचं जे काही आहे ते. असा हात म्हणजे आशीर्वादाचं प्रतीक आहे. चांगला आहे. आपली त्याच्यावर काही टीका आहे का? पण तुकडोजी महाराज अशी एक संत आहे बाबू, ज्याचा हात कसा आहे? असं आहे का नाही? असं म्हणजे आहे बाबा. हा तुकडोजी महाराज म्हणते कोठा म्हणते असं काम आहे तुकडोजी महाराजाचा. याच्या हातावर भजन आहे. भले आदमी तू किधर जा रहा है, किधर जा रहा है, खुद को भुला और खुदा गा रहा है. भले आदमी तू किधर जा रहा है, किधर जा रहा है, खुद को भुला और खुदा गा रहा है. भले आदमी तू, भले आदमी तू. राष्ट्रसंतानं ग्रामगीतेतून मांडलं, मी देव नाही. महाराजानं स्वतःला कधी देव म्हटलं नाही, महाराजानं स्वतःला कधी अवतार म्हटलं नाही, कधी संतही नाही म्हणलं तुकडोजी महाराजानं. महाराजाचं कोणतेही भजन पहा, त्याच्या शेवटी लाईन मध्ये लिहिलाय तुकड्या दास. म्हणजे दास म्हणजे होते सेवक. ज्या संतानं स्वतःला जन्मभर सेवक समजलं, स्वतःला कधी संत म्हणलं नाही, स्वतःला कधी मी अवतार आहो असं म्हणलं, मी काही फरिश्ता आहो असं म्हणलं का? महाराज काय म्हणते? मैं भी हूँ मजदूर प्रभु का, मैं भी हूँ मजदूर प्रभु का, खबर दिलाने आया हूँ, कुछ लाया कुछ ले जाऊंगा. दोनों काम सजाया हूँ, कुछ लाया कुछ ले जाऊंगा. दोनों काम सजाया हूँ. ह्या का लागीट लोक आहे का जी तुमच्या इकडे? 11 वाजले, चालू देऊन थोडा वेळ अजून. किती वाजेपर्यंत घेऊ? हा? हा? 2 3 4 वगैरे. हा? 5 वगैरे का? 5 वर गेले का? 5 का मी 6 वाजेपर्यंत करतो ध्यानापर्यंत. फक्त 2 बास 14 काड्याने एक आकट्याची अरेंजमेंट करून ठेवा तुम्ही. मारता का मला? पहिले सिंगल फेस माणूस आहो. पोरं मोठे जबरदस्त भेटले आपल्याला या शिवरायाचे मावळे. कारण हा असा महाराष्ट्र आहे की भीती मुली कधीही गणगणणाऱ्या नभा नभा अस्मानीच्या सुलतानीला जवाब देती जीभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सिंह गर्जतो, सिंह गर्जतो. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभूराजा. दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र
आता शिवाजी महाराजाची जयंती आहे. कोण्या तारखेला? हा गाव तयार आहे जी. वा वा. चार जण कोणाला पेटवायला गेले रे? हे गेले तर मला वाटलं बा हे प्रॅक्टिस गिफ्टीस करायला वापस वा. हे गावच मोठं सुंदर आहे ना, असं उत्साही वातावरण आहे. या गावामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम. हा हे या मंडळीचेही सहकार्य आहे का नाही, यायची ओळख करून देणं आवश्यक आहे. यायची ओळख जर नाही करून दिली तर उद्या आली पाहिजे कार्यक्रमात. मी किती खंजऱ्या वाजवत असाल, काही कामाचा नाही. काही कामाचा नाही. नाहीच म्हणा. हे आमची संघटना आहे, याच्यामुळे माझी किंमत आहे. हा हार्मोनियम वाजून राहिला, हा माझा सक्का भाऊ आहे नितीन सूर्यवंशी. हा इंजिनियर आहे, महाऊर्जा डिपार्टमेंटला आहे. हा इकडे उजवीकडे बसले आहे, हे आहे आशिष दादा निलटकर, सुंदर तबला वाजवतात. हे म्युझिक टीचर आहे स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेमध्ये. इथून 5 दिवसानं 24 डिसेंबरले यायचं लग्न आहे. टाळ्या वाजून यायचं, अभिनंदन करू आपण. कोणता नवरदेव येईन का 5 दिवसाच्या पहिले कार्यक्रमाला? येते. मी 3 दिवसाच्या पहिले माझ्या घरी मंडप टाकला होता आणि मी कार्यक्रमाला गेलो. आमच्या पाहुणे लोक म्हणे नवरदेव पोराला म्हणे. मग मी वापस आलो 1-1.5 वाजताच. नाही म्हणे. मग त्याला सांगितलं जी म्हणलं पोरालो. त्याला वाटलं बा टेन्शन घेऊन पोराला. लोक हुका उडवाले का सोडते. सुंदर तबला वाजवतात. हे टीचर आहे, हा इंजिनियर आहे. हे दोघंही सागवान आहे. मी मंदात आड जात आहो. भेड्याचं लाकूड. मी काही रिकामचोट गावाली उपद्रव नाही. मी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण बार्टीमध्ये प्रकल्प अधिकारी पदावर काम करतो. दिवसभर शासनाचं काम करतो, रात्री जनतेचं काम करतो. म्हणजे आता तुमच्या इथं स्टेजवर उभा झालो. दिवसभर माझी ड्युटी आज विधान भवनात होती. हिवाळी अधिवेशन चालू आहे. त्यातून साहेबाला सांगून आलो, म्हणलं जास लागते म्हणलं आज मला. आता असा कार्यक्रम करते हे साहेबाली माहीत आहे. रोज हजारो लोकात बोंबलते. सुट्टी देणं आवश्यकच आहे ना. नाही जर दिली तर त्याची खुटी गुतवल्याशिवाय आपण काही वाईट कामाला चाललो का? संताचा विचार पेरायला चाललो. माझे सर्व डिपार्टमेंटचे मंडळी मला सहकार्य करतात. त्याही मंडळीचं कॉन्ट्रीब्युशन आहे. इकडे उजवीकडे बसलेले आहे, हे माझे वडील आहे प्रेमराजजी सूर्यवंशी. माझं अर्ध कुटुंब या विचारपीठावर बसलेलं आहे. आणि इकडे डावीकडे बसलेले आहे, हे आहे दीपक दादा नरताम. सुंदर गायन करून राहिले. तुम्ही यायचा आवाज आतापर्यंत ऐकला. हे काही साधं व्यक्तिमत्व नाही. यांनी यायच्या गावामध्ये जवळपास 40 ते 50 लहान पोरं भजन म्हणणारे, असे सुपर भजन म्हणते जी यायच्या गावातले पोरं. बरं त्याला शिकवाले कोणीच नाही, काही संगीत शिक्षक नाही, काहीच नाही. सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून ते पोरं तयार झाले. अनेक भजन स्पर्धेमध्ये दीपक दादाच्या गावातील पोरं नंबर मारतात. ते पोरं घडवण्याचं काम दीपक नरताम यांनी केलेलं आहे. आपलं गाव चांगलं तयार केलेलं आहे. अशी आमची 5 लोकांची संघटना आहे. आमची सगळ्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे, सूरज भाऊ लांजेवार गाडी चालवतात आमची. आज पहिलाच दिवस आहे त्याचा आमच्या संघ. ते झोपले आहे गाडी. त्याची झोप होणं आवश्यक आहे. ते जर नाही झोपले तर आम्हाला झोपवल्याशिवाय ना राहते. हे संघटना कशासाठी आहे तर घर घर में जाएंगे, सबको जगाएंगे, राष्ट्र संत जी का संदेश सुनाएंगे, ग्राम गीता से बनेगा हर घर एक मंदिर, ग्राम गीता से बनेगा हर घर एक मंदिर. विचार पोहोचला पाहिजे, त्याच्यासाठी कीर्तन. आम्ही हे तळमळीनं म्हणून तर मांडतो काकाजी, कारण हे छोटंसं आयुष्य आहे. माणसाच्या जीवनाची काही गॅरंटी नाही. छोटंसं आयुष्य आहे. या जीवनाचं कॅल्क्युलेशन आम्ही समजून घेतलं पाहिजे. हे जीवनाचं गणित कसं आहे बाबू?
1 वर्षापासून तर 10 वर्षापर्यंत लोक विचारतात वय किती, बरोबर. 10 वर्षापासून 20 वर्षापर्यंत लोक विचारतात मार्क किती. 20 वर्षापासून तर 30 वर्षापर्यंत लोक विचारतात पगार किती. 30 वर्षापासून तर 40व्या वर्षापर्यंत लोक विचारतात मुलं बाळ किती. 40व्या वर्षापासून तर 50व्या वर्षापर्यंत लोक विचारतात संपत्ती किती, इस्टेट किती. 60 वर्षापासून तर 70व्या वर्षापर्यंत, नाही 50व्या वर्षापासून तर 60व्या वर्षापर्यंत लोक विचारतात शुगर बीपी किती. 60 वर्षापासून तर 70व्या वर्षापर्यंत लोक विचारतात पेन्शन किती. आणि एकदाचे का 70 झाले का लोक विचारते अजून किती. मरतच नाही का म्हणते. हे छोटस आयुष्य आहे. माणूस कमी जगला चालल, चांगला जगला पाहिजे. आपल्या जगण्यातून इतराच्या जीवनात आनंद निर्माण करता आला पाहिजे. ते खरं जीवन आहे. आणि हे चांगलं जीवन जगत असताना, सत्याच्या मार्गावर चालत असताना त्रास होते बरं. लक्षात घ्या, चांगल्या कामाले विरोधक असतातच. जसं राष्ट्रसंताले त्रास नाही दिला म्हणता का. गेला हा चंद्रपूर जिल्हा थोर जिल्हा होय. या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक चिमूर तालुका आहे. कोणता तालुका. आणि या चिमूर तालुक्यामध्ये एक नेरी नावाचं गाव आहे. त्या नेरी नावाच्या गावात एका बाईनं तुकडोजी महाराजाले विष दिलं होतं. मग महाराजाचं भजन आहे, अलमस्त पिलाया जहर का प्याला. भजन करणाऱ्या लोकांनी सोडते म्हणता का. हो. ज्या ग्रामगीतेमध्ये 30वा अध्याय भजन प्रभाव, तो अध्याय कोणावर आहे. संत मीराबाईवर. मीराबाई एवढं मोठं राजवैभव सोडून कृष्ण भक्ती मध्ये लीन झाल्या. त्या मीराबाईले सुद्धा विष दिलं का नाही. हो. पण त्या आपल्या भक्तीत तल्लीन होत्या. हे मी नाही म्हणत, तुकाराम महाराजाच्या गाथेमध्ये आहे की मीराबाईसाठी घेतो विष प्याला. मीराबाईसाठी घेतो विष प्याला. दामाजीचा झाला पाडेवार. उच नीच काही नेने भगवंता. उच नीच काही नेने भगवंता. तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. जे चांगलं काम करणाऱ्या माणसाली विरोधक असतात, त्याला त्रास दिला जाते. पण घाबरू नका, सत्याच्या मार्गावर चाला. सत्यमेव जयते. आणि तो सत्याचा मार्ग दाखवणारे हे संत आहेत. म्हणून संताची पायी हा माझा विश्वास. आणि सर्व भावे दास झालो त्याचा. राष्ट्रसंतांच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण त्यांनी जो विचार मांडलाय. राष्ट्रसंत म्हणतात, संत जे कोण्या सांगती तैसेची तेजन वागती. त्यांचाच उद्धार होतो जगती ऐशी आहे. तेव्हा राष्ट्रसंताच्या विचारानुसार आपण आपलं जीवन जगावं, आपलं गाव तयार करावं. आणि पुन्हा जाता जाता शेवटचे 2 मिनिटं पुन्हा घेतो. आजच्या कार्यक्रमामध्ये जेवढी लोक उभे राहिले तेवढी लोक मरणार आहे. हो, खरी आहे गोष्ट. हे खुर्चीवरची मरणार आहे, खाली बसणारी मरणार आहे. आणि आमचे साऊंडवाले दादा कुणाल साऊंड सिस्टीम शिंदेबाई कीपर हेटी. वा वा वा, चांगला आहे साऊंड. पण हे मशीन छातीवर घेऊन लंबे होणार आहे. आणि आम्ही स्टेज सकटच लंबे होणार. पण कोण कधी मरण हे मात्र सांगता येत नाही. मराचं प्रत्येकाले आहे. मौत की किसके साथ रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. मराच आहे. पण मराच्या आधी असं काही काम करा का मेल्यावर कोणी आपलं नाव तर घेतलं पाहिजे.
काही काही बाया म्हणत असं आतापर्यंत तर चांगला सांगत होता हा. आता का मराच्या गोष्टी काढल्या ना, मरी आली का काय याच्या उरावर. मरणं अंतिम सत्य आहे. पण मराच्या आधी असं काही काम करा का मेल्यावर कोणी आपलं नाव घेतलं पाहिजे. मेल्यावर कोणी नाव घ्यावं असं जर वाटत असेल तर आजच्या कार्यक्रमात 3 वाक्य सांगतो. किती? 3 वाक्य. माझा पूर्ण कार्यक्रम विसरले तरी चालेल, पण आता मी जे बोलीन ते मात्र विसरायचं नाही. 3च वाक्य आहे पण कामाचे आहे. वाक्य नंबर 1. पहिलं वाक्य आजच्या कार्यक्रमातलं, बसताना असे बसा. कशी बसा, पण वाक्य तर पुरा ऐकून घ्या. मग वाक्य किती आहेत? वाक्य कोणतं चालू आहे? पहिलं वाक्य, बसताना असे बसा की बाजूच्यानं आपल्याला बसासाठी जागा दिली पाहिजे. वाक्य नंबर 2, चालताना असे चला की चालत असताना आपल्याला समोरच्यानं रस्ता दिला पाहिजे. आणि वाक्य नंबर 3, फायनल वाक्य आजच्या कार्यक्रमातलं, मरताना असे मरा का ज्याला माहीत झाला आपण मेलो त्याच्या डोळ्यात निदान 2 थेंब तरी पाणी आलं पाहिजे. याला जीवन जगणे असं म्हणतात. एवढं जरी माणसानं जीवनात येऊन केलं, आणि हे करण्याची शक्ती, बुद्धी, युक्ती आम्हाला गुरुदेवाला मागायची आहे. त्याच्यासाठी हे पुण्यतिथी आहे की तुकड्यात हे बुद्धी कर दो प्रदान हमको. टुकड्यात है ये बुद्धि कर दो प्रदान हमको. हम शरण है तुम्हारे, हम शरण है तुम्हारे, लो जय गुरु हमारी. सब मिलके प्रार्थना है गुरुदेव से हमारी, सबका भला हो जग में यही कामना हमारी. सब मिलके प्रार्थना है गुरुदेव से हमारी, सबका भला हो जग में यही कामना हमारी. गुरुदेव सेवा मंडळ वासेरा व समस्त ग्रामवासी मंडळी यांच्या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंतांच्या या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं व विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेच्या या उद्घाटन प्रसंगी आज या कीर्तनरूपी सेवेचं भाग्य मला मिळालं. या कार्यक्रम करत असताना माझ्या बोलण्यात काही चुका झाल्या असतील तर आपला तोडगा समजून माफ करावं. पण जे चांगलं वाटलं ते राष्ट्रसंताचा संदेश समजून आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा तो विचार प्रयत्न करावा. आपल्या सर्वांची रजा घेतो. राष्ट्रवंदना घेणार नाही कारण याच्यानंतर लगेच कार्यक्रम चालू होणार आहे. ज्या सगळ्यांनी आवाज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की, कर्मयोगी गाडगे बाबा की, श्री संत पाटलेगावकर महाराज की, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, छत्रपती शिवाजी महाराज की, बोलो वाल्मीकि ऋषि की, भगवान बिरसा मुंडा की, भारत माता की, आज के आनंद की. सर्वांना जय गुरु. समोरील सूचना आदरणीय दादा सांगतील त्यांना मी विनंती करतो. धन्यवाद.